वकिलांचा भाजप सरकारविरोधात निदर्शने. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना कराड बार असोसिएशननेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. कराड न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने वकिलांनी निदर्शने करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कराड बार असोसिएशनच्या वतीने कराड न्यायालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कराड बार असोसिएशनचे मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कराड बार असोसिएशनचे ॲडव्होकेट रवींद्र पवार यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचाही आरोप केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कराड बार असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही भाजप नेत्यांकडून आतंकवादी म्हटल्याच्या वक्तव्याचाही ॲडव्होकेट रवींद्र पवार यांनी निषेध केला. अशा प्रकारची वक्तव्ये अपरिपक्व असून ती लोकशाहीला धरून नाहीत, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड. दिल्लीला जंतर मंतर वरती जो मुलांचा पेपरफुटीच्या प्रश्नावरून संघर्ष चाललेला आहे, तो लोकशाहीच्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष चालू केलेला होता. त्या ठिकाणी लोकशाहीला अनुसरून महात्मा गांधींचं जे होतं उपोषणाचं, त्याप्रमाणे संघर्ष सुरू केल्यानंतर सोनम वांगचुक हे जे एक मोठे वैज्ञानिक आहेत ते उपोषणाला बसले. काही JUEचे विद्यार्थी पण त्या ठिकाणी बसले आणि ते प्रकरणाची तीव्रता वाढायला लागली म्हटल्यानंतर पुन्हा लोकांची त्यामध्ये पाठिंबा वाढला आणि त्यांनी मग 20 जुलैला अधिवेशन सुरू होणार होतं. त्या अधिवेशनाच्या काही त्यांनी हाक दिली. त्या हाकेला अनुसरून संबंध भारताचे युवक त्या ठिकाणी जमा व्हायला लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी जो एक मुलांच्या वरती आणि मुलींच्या त्यांनी लहान मुलगा मोठी माणसं याचा कुठेही विचार न करता जो अमानुष लाठीमार केला, त्या लाठीमारामध्ये कित्येक आंदोलनकर्ते त्या ठिकाणी जखमी झाले. हा लाठीमार करणाऱ्याचा आदेश देणारे जे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई तर झालीच पाहिजे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा घडलेलं नव्हतं. एक न्यायिक प्रश्नासाठी निहत्यारी पद्धतीनं ते मुलांनी आंदोलन करत असताना तो चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही हुकुमशाहीकडे चालणारी वाटचाल आहे हे स्पष्ट या ठिकाणी दिसतं. आणि इथून पुढे या सरकारला, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांना पण बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणाची दारं बंद झाली पाहिजे, शिकवू नाही पाहिजे, हा एक प्रकारचा इशारा ते देण्याचा प्रयत्न करतं. याकरता त्याचा निषेध म्हणून हा मारहाण लाठीचार्ज केला, त्याचा निषेध म्हणून कराड बारमध्ये या ठिकाणी इथं आम्ही एक बैठक आमची वकिलांची झाली. त्या बैठकीमध्ये हा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला असून या जो आंदोलन चाललेलं आहे त्याला या ठिकाणी आम्ही सर्व वकिलांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि वेळप्रसंगी परिस्थितीनुसार यानंतर जी काही आंदोलनं सुरू होतील त्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलेलं आहे. एवढंच या ठिकाणी. भाजपचे काय नेते असतील ते म्हणतायत विद्यार्थ्यांना आतंकवादी आहे. कसं आहे माहितीये का की त्यांनी विचार करायला पाहिजे होता. ते गोडसे संस्कृतीमध्ये वाढलेले लोक आहेत आणि गोडसे संस्कृतीमध्ये ते वाढलेले असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे
हे अपरिपक्वतेचे वक्तव्य आहे. दिल्लीतनं जे काही सांगितलं जातं ते ह्यांना पाळावं लागतं आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे या ठिकाणी बोलतायत. तो त्यांचा दोष आहे. काळ आणि वेळ आल्यानंतर हेच तरुण, ज्या तरुणांना तुम्ही आतंकवादी म्हणतात, तेच त्याला त्या ठिकाणी पुढे उत्तर देते.